स्वारगेट बस स्थानकामध्ये शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव। आरोपीवर साखळी चोरीचे गुन्हे दाखल, पोलिसांकडून शोध सुरू। पुण्यामध्ये पोलिसांचा धाक राहिला नाही। पुणे बलात्कार प्रकरणावरून सुषमा अंधारेंची टीका, तर आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करणार केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेकडून तोडफोड, जुन्या बसमधील कंडोम्स दाखवत वसंत मोरेंचा प्रशासनावर हल्लाबोल, सुरक्षा रक्षक काय करतायत, मोरेंचा सवाल। बीडच्या मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन तात्पुरतं स्थगित, न्याय न मिळाल्यास पुढाऱ्यांसाठी गाव बंद करण्याचा इशारा। त्र्यंबकेश्वर मंदिरातील सिने अभिनेत्री प्राजक्ता माळीचा कार्यक्रम रद्द, प्राजक्तानं स्वतःच कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्यानं वादावर पडदा। संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरामध्ये भाविकांची फ्री स्टाईल हाणामारी, व्यवस्थापन आणि पोलिसांकडून नियोजनाचा अभाव। ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवे यांना सुद्धा गोंधळाचा फटका। अमरावतीच्या मेळघाटामध्ये अंधश्रद्धेचा कळस, 22 दिवसाच्या बाळाच्या पोटाला दिले 65 चटके, बाळाची प्रकृती गंभीर, पोटफुगी आजारावर उपचार म्हणून अघोरी कृत्य। महाशिवरात्री निमित्त 12 ज्योतिर्लिंगावरती भक्तांची अलोट गर्दी, देशभरातील शिवमंदिरांमध्ये हर हर महादेवचा जयघोष, भक्तांकडून शिवलिंगाला अभिषेक। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाशिवरात्रीला शंकरासोबत कोंबड्याची पूजा करण्याची प्रथा, कोंबड्याची पूजा करणारे वडणगे हे महाराष्ट्रातील एकमेव गाव। चाकू हल्ल्यामध्ये नांदेड शहरातील तरुणाचा मृत्यू, दुचाकीवरनं आलेल्या दोघांनी चाकू हल्ला करत केली हत्या, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू।